अजित पवार यांचा सोमवारी 13व्याचा विधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्या मंगळवारच्या कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी झी 24 तास दिली। अजित पवारांकडील खात्यांवरून आता राजकारण रंगू लागलंय। अजित पवारांकडे असलेली सर्व खाती सुनेत्रा पवारांकडे द्यावीत, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच बोलावं असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावलाय। तर राऊतांच्या प्रत्येक टीकेवर उत्तर देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर येते। लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबत तपासावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजितदारांच्या जाण्यानं महाराष्ट्राला वेदना, भाजपला वेदना होण्याचं कारण काय, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तुमचा त्यात हात आहे का, हात संशय, असंही त्यांनी म्हटलं। खासदार बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य म्हणजे प्रसिद्धीसाठी, अशी टीका शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी केली। अजित पवारांच्या मृत्यूचं भांडवल करू नये असं आवाहनही त्यांनी राजकीय मंडळींना केलंय। तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात झाल्याचा दावाही त्यांनी केलाय। तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाबाबत उल्लेख करण्यात आलाय। ऑडिओ क्लिपमधील संवादामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नाशिकचे आमदार नरेंद्र दराडेंनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नाशिकमधील काही कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून याची माहिती दराडेंनी शिंदेंना दिली। पुढील आठवड्यात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं बोललं जात आहे। जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचा हात दिलाय। इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। तसंच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉल करून मृत मुलांच्या कुटुंबियांचं सन्मान केलं आहे। भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट, न्यायालय योग्य निर्णय देईल, खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईच्या तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे। आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळाली आहे। नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रेंनी दिली आहे। कल्याणमध्ये एप्स्टीन फाईल प्रकरणी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलंय। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। मुंबईत बिल्डर सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली। वंचित कार्यकर्त्यांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे। तरुणाला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। कल्याण रेल्वे स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाला होता। विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं काही काळ मालगाडी ठप्प पडली होती। कल्याण डोंबिवलीत काचोरे स्मशानभूमीत विजेअभावी गाडीच्या हेडलाईट लावून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यामुळे आता हीच का स्मार्ट सिटी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय। मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं सर्वेक्षण केलं जाणार असून लवकरच त्यांचा DPR केंद्र सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक प्रतीक गोसावी यांनी दिली आहे। महाप्रबंधकांनी स्वतः या तिन्ही स्टेशनचा तपासणी दौरा करून तिथल्या कामांचा आढावा घेतला आहे। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असेल। इंधन आणि सुट्या भागांची दरवाढ झाल्यानं यंदाही एसटीची 2% दरवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावलाय। अगोदर एसटीच्या वेळापाळ या शब्दात त्यांनी भाडेवाढीच्या प्रस्तावावर बोलताना अधिकाऱ्यांची कानोकाढणी केली आहे। समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय। बुलढाण्यातील लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तसेच जालना तालुक्यात या कामासाठी 9 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत 21 टप्प्यात ब्लॉक घेतले जाईल। ब्लॉक दरम्यान वाहतूक पूर्णतः थांबवली जाईल। देशात होळीनिमित्त 1410 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत। अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी जादा रेल्वे गाड्या सोडणार आहे। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे। हिरे व्यापारी मेहुल चौकसी याने 55 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणातील समन्स विरोधातील केलेली याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे।
दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास विशेष न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. जलसंपदा विभागाच्या 5व्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचारी खेळांमध्ये आपलं कौशल्य दाखवणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये मेट्रो कामांना ब्रेक द्या अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेनं केली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास मनसे स्ट्राईकनं आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं यासाठी ठाणे वाहतूक विभागानं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या दिवशी रस्त्यांवर 54 रायडर्स तैनात केले आहेत. तसंच विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता 25,000 रुपयांपर्यंतची भरपाई देण्यात येईल अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी केली. म्हणजे ग्राहकाने चुकून आपला OTP शेअर केला असेल तर ही नुकसान भरपाई मिळेल. ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजनं दुबळ्या स्कॉटलंडवर मात केली आहे. वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजनं जिंकण्यासाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोमारिओ शेफर्डनं स्कॉटलंडचे 5 गडी बाद करत विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं नेदरलँडचा पराभव केला. नेदरलँडनं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्ताननं 7 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र पाकिस्तानला जिंकण्यासाठी नेदरलँडच्या गोलंदाजांनी चांगलं झुंजवलं. नवी मुंबईच्या दिघा परिसरात एका तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. नातेवाईकांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून एका टोळक्यानं कोयत्यानं वार केला. त्यावेळी तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणावरही हल्ला करण्यात आला. या प्रकरणी रबाळे पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर फरार आरोपींचा शोध घेतला जातो आहे. ठाण्यामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 13 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे. ठाण्यामध्ये एका कंपाऊंड मागे चिमुकलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. पाण्याच्या डबक्यात मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.